आणि गिरीश महाजनांनी माझ्यावर शासकीय निधीतनं उपचार करावा असा काही मी आर्थिक दुर्बल नाही आहे. एक तर माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणून त्याला उत्तर देत आहेत. माझं डोकं ठिकाणावर नसतं तर त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नसती. आणि माझ्यावर उपचार करणे एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एका जमीनदाराचा पोरगा आहे. गिरीश महाजनांसारखा एका साध्या शिक्षकाचा मुलगा आणि जो आता हजारो कोटी रुपयाची मालमत्ता घेऊन बसला, अशी स्थिती माझी नाही आहे. त्यामुळे गिरीश महाजन काय बोलतील यापेक्षा जी जबाबदारी आहे ती स्वीकारा. शेकडो लोक या महाराष्ट्रामध्ये मरण पावून राहिले होते, मरण पावत आहे, त्याची जबाबदारी स्वीकारा ना. त्यांनी असा गंभीर आरोप केला आहे. मात्र आता सदावर त्यांच्या मागे कोण आहे? मग आता याची चर्चा सुरू झाली. जरांगेंच्या मागे शरद पवार साहेब आहेत असं सदावर्तेंनी आरोप केला. आज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे तिघंजणं सरकारमधले जे आहेत तेच मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करत आहे असा त्यांचा आरोप आहे. म्हणजे आता नेमकं जरांगे पाटलांचं म्हणणं खरं आहे का त्या ठिकाणी सदावर्तेंचं म्हणणं खरं आहे? पण एक गोष्ट निश्चित आहे की जरांगे पाटलांनी ज्यावेळेस त्याचं जबाबदारीने विधान केलं की एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असेल म्हणूनच त्यांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं दिसतंय. हे सदावर्ते काय म्हणतात तिथे की त्यांच्या जरांगे पाटलांच्या सभेच्या आधी तिथे हिंसक घटना घडतील, पण मग सदावर्तेंना अशी माहिती कोण देतं? सदावर्तेंची विश्वासार्हता तपासण्यासाठी आता हा विषय जर सदावर्ते सांगू शकतील की कुणाला माहिती आहे, पोलिसांनी ती माहिती घ्यावी की सदावर्तेंना ही माहिती कुठून मिळाली की हिंसक घटना घडतील वगैरे वगैरे. त्या माहितीचा स्रोत त्यांनी शोधावा आणि त्याच्यावर कारवाई करावी. चला, तुम्ही गिरीश महाजन असतील, सत्तेतले मंत्री असतील, सर्वांनी तिथे भेट दिली होती, आश्वासन दिलं होतं, मात्र अजूनपर्यंत ते झालेलं नाही. आज जरांगे पाटलांनी विशाल सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला कुणबी समाजाचं ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे, कुणबी जातीचं. आणि आता त्यांनी आंदोलनाचा परत इशारा केला आहे. आता या ठिकाणी कसं पाहत? महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील संकटमोचक म्हणून घेणारे आदरणीय गिरीशभाऊ महाजन हे त्या ठिकाणी संकटमोचन करण्यासाठी गेले होते. नंतर उभं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं. त्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा करून 40 दिवसात आम्ही हा निर्णय घेतो, 30 दिवसातच निर्णय घेतो असं सांगितलं. जरांगे पाटलांनी सांगितलं की 10 दिवस लागलं तर तुम्ही अधिकचा वेळ घ्या, पण निर्णय द्या. आणि अजूनपर्यंत जरी निर्णय झाला नाही, याचा अर्थ सरकार दरबारामध्ये येऊन सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न अजून तरी सुटला गेलेला नाही. अजून 10 दिवस जरांगे पाटलांनी स्वतःहून वाढवून दिलेले आहे. त्यामुळे 10 दिवसामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता या ठिकाणी मराठा समाजामध्ये असलेला हा कुणबी समाज हा कुणबीच आहे आणि मराठा समाजामध्ये या नोंदीही आहे. आता त्यांनी प्रत्यक्ष आणून दिलेले आहे पुरावे. तर मराठा समाजाला त्या ठिकाणी कुणबी म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळायला काही हरकत नसावी, कारण ओरिजिनल ओबीसीला त्या आरक्षणाला धक्का न लागता त्या ठिकाणी त्यांची मागणी तीच होती, बाकीच्यांची मागणी तीच होती. त्यामुळे इतरांचे समाधान होईल असं मला वाटतं. उदयनराजे असं म्हणतायत की दिलं की एकनाथ खडसेंच्या डोक्याची तपासणी केली पाहिजे, शासकीय निधीतून त्यांच्यावर उपचार केलेला असं सुद्धा त्यांनी सल्ला दिला. आणि गिरीश महाजनांनी माझ्यावर शासकीय निधीतनं उपचार करावा असा काही मी आर्थिक दुर्बल नाही आहे. एक तर माझं डोकं ठिकाणावर आहे म्हणून त्याला उत्तर देत आहेत. माझं डोकं ठिकाणावर नसतं तर त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नसती. आणि माझ्यावर उपचार करणे एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे. मी एका जमीनदाराचा पोरगा आहे. गिरीश महाजनांसारखा एका साध्या शिक्षकाचा मुलगा आणि जो आता हजारो कोटी रुपयाची मालमत्ता घेऊन बसला, अशी स्थिती माझी नाही आहे. त्यामुळे गिरीश महाजन काय बोलतील यापेक्षा जी जबाबदारी आहे ती स्वीकारा. शेकडो लोक या महाराष्ट्रामध्ये मरण पावून राहिले होते, मरण पावत आहे, त्याची जबाबदारी स्वीकारा ना. काय झालं नांदेडला याची जबाबदारी स्वीकारा. राजीनामा द्या. नुसतं याचं एकनाथ खडसेवर टोलवाटोली करून कसं चाललं? तुमच्या जबाबदारी याच्यानंतर टाळता येणार नाही. तुम्ही या घटनेला 100% जबाबदार आहे, कारण तुम्ही त्या खात्याचे जबाबदार मंत्री होते. भोसरी प्रकरणा